सोंद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पण सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत। चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या घडीची सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेनंतर सुरू होणार आहे मोदीची कांदा खरेदी। मग जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो या ठिकाणी विचारायला लागलाय की अशी कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता मोदीची कांदा खरेदी सुरू होणार आहे। मोदीची कांदा खरेदी सुरू झाला तर याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेनंतर सुरू होणार आहे मोदीची कांदा खरेदी। मग अशी कोणती तारीख की ज्या तारखेनंतर मोदीची कांदा खरेदी ही सुरू होईल आणि मोदीची कांदा खरेदी जर सुरू झाली तर याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होईल। चला या प्रश्नाचं अचूक उत्तर आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आता देतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट की मोदी सरकार कांदा खरेदी का, कधी व कशा पद्धतीने करणार आहे। तर लक्षात घ्या भविष्यामध्ये अल निनोचे चिन्ह संकेत आहेत। याच्यामुळे खरीप व रब्बी हंगामामध्ये कांद्याचं उत्पादन हे भयंकर प्रमाणात घटणार आहे। तर ही परिस्थिती ओळखून भविष्यामध्ये महागाईला रोखण्यासाठी मोदी सरकार पावले उचलत आहे। त्यापैकी हे एक पाऊल की NCCF आणि नाफेड द्वारा कांद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करणं। मोदी सरकार कांदा खरेदी किती करणार ही असणारी गोष्ट सध्या गुलदस्त्यात आहे, परंतु एवढं मात्र खरं की दरवर्षी जी कांदा खरेदी जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात होत होती ती कांदा खरेदी आपल्या सर्वांना मेच्या एंडिंगपर्यंत सुरू होताना दिसणार आहे। जर कांदा खरेदी तब्बल 1.5 ते 2 महिन्याने अगोदरच सुरू होणार असेल तर याचा अर्थ आहे की यंदा काहीतरी खूप विशेष घडणार आहे। आता खूप विशेष काय घडणार आहे तर अल निनोमुळे भविष्यात कांदा उत्पादन हे कमी होणार आहे। याच्यामुळे महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकार पावले उचलत आहे। त्यानुसार मोदी सरकार कांदा खरेदी सुरू करत आहे। आता मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू झाली तर याचा परिणाम कसा होणार व ही कांदा खरेदी कधीपासून सुरू होणार। बघा कागदोपत्री कामं हे सुरू आहेत, ते येत्या 2-3 दिवसात कंप्लीट होऊन जातील आणि जर सगळं काही योग्य घडलं तर तसं बघायला गेलं तर 15 मेचा अल्टिमेटम दिला होता, पण ही तारीख आता वगळून घ्या। तुम्हाला सांगतो 20 मे नंतर कोणत्याही दिवशी मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू होताना आपणास दिसू शकते। सुरुवातीला गती थोडीशी आपल्याला कमी दिसेल, पण 1 जून नंतर या ठिकाणी आपल्याला गती वाढताना दिसेल आणि मोदी सरकारची कांदा खरेदी फुल स्पीडनं सुरू झाली तर तुम्हाला सांगतो याच्यामुळं कांद्याच्या बाजारभावात तात्कालिक परिणाम थोडेसे कमी दिसतील, परंतु आपल्याला दीर्घकालिक परिणाम मात्र या ठिकाणी दिसायला सुरू होतील। आणि मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू केल्यानंतर तात्काळ तर 200-300ची तेजी येईल, पण एक 2 ते 3 आठवड्याचा कालावधी गेला तर ओव्हरऑल 500ची तेजी यायला काही हरकत नाही। आता हे कशामुळे होणार तर तुम्हाला सांगतो मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू केली की त्याबरोबरच व्यापारी सुद्धा कांदा खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहेत। बरं व्यापारी कांदा खरेदी सुरू करतील, मोदी सरकार कांदा खरेदी सुरू करेल आणि मग याचा परिणाम आपल्याला दिसेल, पण मुख्यत्वे एकीकडे मागणी वाढत जाणार पण त्या तुलनेमध्ये पुरवठा वाढणार नाही। कारण शेतकरी मित्रांना पण माहिती आहे की भविष्यामध्ये या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव भयंकर वाढणार आहेत आणि म्हणून ते देखील घाई गडबडीत सध्या कांदा विक्रीच्या या ठिकाणी तयारीत नाही आहेत।
म्हणून आपल्याला काय की मोदी सरकारच्या खरेदीचा जो आहे तो दुहेरी परिणाम दिसेल. एकीकडे काय की मागणी भरपूर वाढेल आणि पुरवठा मात्र वाढण्याची शक्यता नाही. याच्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात 100% एक गॅप निर्माण होणार आहे. जो गॅप आपल्याला 1 जूननंतर कांद्याच्या भावाला आधार देताना दिसेल, ज्यामुळं 15 जूनपर्यंत कांदा 1500 पार व तदनंतर जर सगळं काही ओके घडलं, तर कांदा हा जूनच्या एंडिंगपर्यंत 2000च्या जवळपास पोहोचू शकतो. पण एवढं खरं आहे भविष्यात, की कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या मध्यावरती 4 ते 5,000 पर्यंत पोहोचण्याचे सुद्धा या ठिकाणी चान्सेस दिसत आहेत. आता मग प्रश्न निर्माण होतो, की बाबा आम्ही कांद्याची विक्री कधी करावी? तर बघा, मी तुम्हाला सांगतो, की बाबा मोदी सरकारनं कांदा खरेदी सुरू केली, व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी सुरू केली आणि आवक या ठिकाणी कमी झाली. की तुम्हाला काय करायचं आहे, की या ठिकाणी आपल्यापाशी असणारा लो क्वालिटीचा कांदा या परिस्थितीमुळे जी तेजी येईल त्या तेजीत विकून टाकायचा आहे आणि बाकी जो कांदा आहे तो मात्र तुम्हाला तेजीसाठी रोखून आणि राखून ठेवायचा आहे. मग आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार जेव्हा तुम्हाला वाटते, की बाबा मला पैशाची गरज आहे, दर योग्य आहे मला माझ्या इतका, तर तेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्यात कांदा विक्री ही करू शकतात. सरतेशेवटी आपल्यापाशी असणारा कांदा हा आपला आहे. आपली अडचण आपल्याला माहीत असते. त्यानुसार या ठिकाणी कांदा विक्रीचं नियोजन करा. जर आपल्याला माहीत नाही की तेजी किती येणार आहे, तर त्या परिस्थितीत एकदाच कांदा न विकता प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं कांदा विकणं हे फार हुशारपणाचं पाऊल या ठिकाणी ठरू शकते. तर यानुसार आपण सर्वांनी मार्गक्रमण करावं. यथोचित फायदा आपल्याला 100% होऊन जाईल. एवढंच सांगतो की सध्या आपण पितळेच्या भावामध्ये भविष्यातील सोनं विक्री करू नका. भविष्यात मग देशातील बाजारात कांदा दर हे कसे राहतील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली, त्यामुळे व्हिडिओस लाईक अवश्य करून घ्या. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर पण करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक वेळ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार.